आज ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं 4:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंतचं रुटीन. आता मी काय करते, 4:30 वाजता उठून सगळ्यात अगोदर सगळी घरं झाडून घेते. घरं झाडून घेतल्यानंतर ना बाहेरचे कपडे वाळू घातलेले जे असतात ते आणते आणि घड्या घालते. तोपर्यंत वाजलेले असतात 5:45. 5:45 वाजल्या की लगेच इथे मी हातपाय धुते, देवाला दिवा लावते आणि चहा करते. तोपर्यंत वाजलेले असतात 6. मग आता गणपती बाप्पा आलेले आहेत, तर आम्ही गणपती बाप्पाची आरती करतो 6 वाजता सगळे मिळून, कारण सगळे तोपर्यंत घरी आलेले असतात. मग 6 वाजता आरती झाली ना, लगेच मी तयारीला लागते स्वयंपाकाच्या. आता स्वयंपाक करताना काय करते, जर रात्री चपात्या करायच्या असतील तर सगळ्यात अगोदर चपातीचं पीठ मळून ठेवते, कारण बाकीचं होईपर्यंत आपलं छान भिजलं जातं. पण आज ना चपात्या करायच्या नव्हत्या, म्हणून एकीकडे वरण भातचं कुकर लावलं आणि दुसरीकडे मोकळी भाजी करून घेत आहे. वरण भात होईपर्यंत आपली मोकळी भाजी होते आणि कुकर होईपर्यंत इथे मी वरणाचाही कांडाकुटा करून घेते, म्हणजे आपला तेवढाच टाईम वाचतो. आणि इथे ना मी लगेच सगळा कांडाकुटा वगैरे झाल्यानंतर ना 3 शिट्ट्या झाल्या की लगेच वरणालाही फोडणी देते. तोपर्यंत हे दूध आणतात, दूधही उकळून घेत असते. आणि आता हे सगळं झालेलं आहे. तर आज ना मी वांग्याचं भरीत केलेलं आहे पारंपरिक पद्धतीने, ते तुम्हाला मी दाखवतेच. पारंपरिक पद्धतीने म्हणजेच माझी आई जशी बनवायची आणि आईची आई जशी बनवायची ना, त्यामुळे मी पारंपरिक पद्धतीने म्हणते. आज करणार होते मी भाकरी, कारण अण्णांना भाकरी खायच्या होत्या त्याच्यासाठी. भाकरी करत असताना ना मी गरम पाणी करून घेते आणि एकदमच पीठ मळून घेते. आता काही जण काय करतात, थोडंसं पीठ मळतात, एका भाकरीचं थापतात, मग ती टाकली की आणखीन एका भाकरीचं, असं करत करत ना ते भाकरी करत असतात. पण मी तसं नाही. जसं आपण चपात्याचं पीठ मळतो ना, तशाच पद्धतीने एकदमच मी भाकरीचं पीठ मळत असते, एकदम छान मळून घेते आणि मग भाकरी थापत असते. आणि गॅस मोठा करून पटपट भाकरीही होतात आणि जास्त टाईमही लागत नाही. गरम पाण्यामध्ये जर भाकरीचं पीठ मळलं ना, तर भाकर ना तुटत नाही, तव्यावर टाकताना चिरा पडत नाहीत, एकदम छान भाकरी होते आणि फुगतातही छान. त्याच्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा, कारण मला लग्नाच्या अगोदर भाकरी येत नव्हत्या आणि लग्न झाल्यावर पण 3 वर्ष मला भाकरी येत नव्हत्या. मग आमच्या आई किंवा माझी आई तशीच करायची, म्हणून इथे ना मी तशाच पद्धतीने शिकले आणि खरंच छान भाकरी होतात आणि फुगतातही. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. मी काय करत असते, भाकरी ना हातावर अगोदर मोठी थापून घेते आणि मग अशा पद्धतीने एका हाताने थापून घेते, मग थोडा वेळेस दोन्ही हाताने थापून घेते. पण ना आता मला भाकरी छान जमायला लागल्या, तुम्हालाही जमतील. बघा इथे मी अण्णांना आवडतात म्हणून भाकरी करून घेतल्या. अरे भाकरी झाल्या ना, तर मी काय करते, सगळे भांडे गोळा करते आणि भांडे घासून घेते. चहाचे तर भांडे मी तेव्हाच घासून ठेवते, कारण जास्त पडू नये याच्यासाठी. मग त्याच्यानंतर ना इथे मी जी स्वयंपाक केलेले भांडे असतात आणि जे आपण काढून ठेवलेले असतं ना भाजी वगैरे, ते सगळे भांडे गोळा करून धुत असते. मी ना भांडे घासेपर्यंत खुशूचे बाबा खुशूला खाऊ घालतात, त्याच्यामुळे ते एक काम संपतं. मग भांडे झाल्यानंतर ना लगेच मी किचन वट्टा स्वच्छ करून घेते. आणि किचन वट्टा ना साबणाने घासून घेतल्याशिवाय आणि धुतल्याशिवाय स्वच्छच वाटत नाही. याच्यासाठी ना मी किचन वट्टा छान घासून धुवून मग पुसून ठेवत असते. आणि भांडे आणि किचन साफ झालं ना, तर पूर्ण काम झाल्यासारखं वाटतं आणि सकाळी लोडही पडत नाही आणि रात्रीही छान झोप येते. जर मी हे काम नाही केलं तर मला रात्रभर बी झोप येत नाही, त्याच्यामुळे मी एक काम करूनच झोपत असते. मग इथे किचन वट्टा वगैरे सगळा स्वच्छ साफ करून घेतला आणि बघा किती छान वाटत आहे, एकदम छान चमकत आहे. मग लगेच जेवायला वाढून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर ना जेवणाची भांडी घासून घेऊन लगेच किचनची फरशी पुसून घेत असते. किचनची फरशी मी रात्रीच पुसून घेते, कारण सकाळी उठल्यानंतर ना जास्त लोड पडत नाही याच्यासाठी. तर इथे बाकीचं सगळं काम करून घेतल्यानंतर ना खुशूची जी दुधाची बॉटल आहे ती धुवून घेऊन खुशूला दूध घेत असते. तर तुम्हाला माझं रुटीन कसं वाटलं कमेंट करा. चला बाय.